दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नमस्कार, मी मानसी देशमुख. दक्ष न्यूज बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहुयात सविस्तर बातम्या. ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर चांगलेच चर्चेत आलेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर व मुंबई ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांचे सोबतचे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी. भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि मुंबई ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांचे सोबतचे फोटो दाखवल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. परंतु बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी नारायण राणे यांच्यावर नाशिकमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा बदला नितेश राणे अशा प्रकारे घेत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली असून या संदर्भात महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर काय प्रतिक्रिया देतील हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या सातपूर अंबड परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले. अवजड माल वाहतूक वाहनांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी वाढल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात मनसेतर्फे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. पाहुयात नक्की काय आहे मागणी. सातपूर अंबड परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना संबंधित परिसरात बंदी घालावी व वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस नेमावे अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग सुटत असल्याने व त्याच वेळी अवजड माल वाहतूक करणारी वाहने ये जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत असल्याची माहिती मनसेचे विजय अहिरे यांनी दिली आहे. नमस्कार, दक्षिण न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आपण मनसेचे विजय अहिरे यांच्याशी थोडक्यात बातचीत करूया. त्यांनी जे अवजड वाहनाबद्दलचे वाहतूक पोलीस आयुक्तांचे निवेदन दिले, कशा संदर्भात दिले, काय दिले, त्यांनी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. हो, नमस्कार, काय सांगणार. आमचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील आणि तसेच आम्ही सातपूरचे सर्व पदाधिकारी सोबत घेऊन आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की विषय असा आहे की आपल्या अशोकनगरपासून ते आपल्या संपूर्ण म्हणजे शिवाजीनगरपर्यंत जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर हे महिंद्रा कंपनीचे म्हणा किंवा इतर मोठमोठे कंटेनर म्हणा, ते कंटेनर सतत उभे असतात. ते कंटेनर उभे असल्यामुळे अंबिका स्वीटपासून ते संपूर्ण त्या शिवाजीनगरपर्यंत संपूर्ण जो रोड आहे संपूर्णपणे ट्रॅफिक असते. लोकांना जवळजवळ 1-1, 2-2 तास जाण्यासाठी लागत असतात. आणि शिवाय या मधल्या मार्गाने भाजी मार्केट देखील आहे. भाजी मार्केटला आडवा रस्ता आल्यामुळे 2 आडवे रस्ते आल्यामुळे संपूर्णपणे ट्रॅफिक होते आणि 2-2 तास लागल्यामुळे लोकांना खूप त्रास होतो. आता मागे काल परवा तर ॲम्ब्युलन्सला देखील खूप त्रास झाला. आता ते पेशंटला काय त्रास झाला असेल ते तुम्ही विचार करा. ॲम्ब्युलन्सवाल्याला देखील जायला जागा नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघितलं आणि त्या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर सातपूर पोलिस ते ट्रॅफिक पोलिस लावून आणि तिथे त्या कंटेनर धारकांवर कारवाई करावी किंवा त्यांना कोणत्या तरी जागेवर जागा देण्यात यावी अशा प्रकारचं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. जर असं होत नसेल, जर लोकांना मोकळा श्वास घेता येत नसेल तर या जागेचा काय फायदा आणि या अशा सोयीसुविधांचा काय फायदा. आणि त्याच प्रकारे जे मधल्या रोडवर जे डिवायडर टाकून ठेवलेले आहे ते संपूर्ण ते कोणत्या पद्धतीत गेलं, काय खर्च आला तो भाग तर वेगळाच आहे, पण त्याच्यामुळे देखील ट्रॅफिकला खूप अडचण होत आहे. तर अशा प्रकारे तो रस्ता मोकळा करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं. आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्यानंतर आपण काय करणार, काय प्रकार स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही तिथे मनसेतर्फे आंदोलन करू. दरम्यान या समस्येचे निवारण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नाशिक शहरात अनधिकृत बॅनरची संख्या वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी अनधिकृत बॅनर लावण्यात येत असल्याने अतिक्रमण विभाग व इंदिरानगर पोलिसांनी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. मनपा नवीन नाशिक परिसरात अनधिकृत बॅनर हटाव मोहीम अतिक्रमण विभाग व इंदिरानगर पोलिसांनी हाती घेतली आहे.
पाथर्डी गाव सर्कल परिसरात ही मोहीम राबवण्यात आली असून माजी नगरसेवक भगवान दोंदे यांच्या समोरच त्यांचे अनधिकृत बॅनर काढण्यात आले। यामुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे। अतिक्रमण विभाग व इंदिरानगर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याने नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलंय। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सिन्नर तालुक्यात भीषण अपघात घडलाय। शिवशाही बसच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पालघर डेपोची शिर्डी पालघर ही शिवशाही बस शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बस स्थानकात जात असताना बसच्या मागच्या चाकात येऊन एका तरुणाचा मृत्यू झालाय। विजय मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून सदर प्रकार लक्षात येताच बस चालकाने तात्काळ बस थांबवली, मात्र तरुणाच्या डोक्यावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। जगदीश पितांबर पाटील असे बस चालकाचे नाव असून या संदर्भात सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते। बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा काळा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय। मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी 5 वर्ष कांगारू न्यायालय चालवल्याचा आरोप अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलाय। पाहुयात नक्की काय आहे प्रकार। माहितीचा अधिकार कार्यकर्ता संघाच्या वतीने मुंबई येथे मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांचा 2019 ते 2023 या कालावधीतील कामगिरीचा काळा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय। या प्रकरणाची सुनावणी घेऊन गुणवत्तेनुसार न्याय निर्णय देणे व दोषी जनमाहिती अधिकारी यांना दंड व शास्ती लावणे ही राज्य माहिती आयुक्तांची कायदेशीर जबाबदारी असते। मात्र मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी सुनावण्यांमध्ये बहुसंख्य प्रकरणात अपील अर्जदारांशी गुणवत्तेवर व नैसर्गिक न्याय केला नाही, असा आरोप अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलाय। नमस्कार। माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं काल मुंबई इथं माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांच्या 2019 ते 2023 या कालावधीतील कामगिरीचा काळा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी एकूण कारकिर्दीमध्ये खूप कमी जणाला जनमाहिती अधिकाऱ्याला शिक्षा केली। हा शिक्षेचा आकडा 2 अंकीच्या वर जात नाही। त्यांनी आमच्याकडे जी प्राप्त माहिती झाली त्यातील रेकॉर्डनुसार 19,000 अपीलची सुनावणी घेतली आणि त्यामध्ये केवळ 19 जणालाच शिक्षा केलेली आहे, दंड केलेला आहे। म्हणजे दंडाचं प्रमाण हे 1000 सुनावणी मागे फक्त 1 व्यक्तीला दंड केलेला आहे। असं करणं हे कायद्यानुसार तर्कसंगत नाही, विसंगत आहे। त्यांनी हजारो अपीलं मंजूर केली। हजारो अपीलामध्ये त्यांनी 7/6 नुसार विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले, परंतु त्यांनी जेव्हा 7/6 मध्ये माहिती अधिकार अधिनियम कलम 7चा उपकलम 6 नुसार 7/6 मध्ये जेव्हा विनामूल्य माहिती द्यायचे आदेश दिले, तेव्हा याचा अर्थ असा होतो की जनमाहिती अधिकाऱ्यांनी कलम 7(1) म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्यानं अर्ज आल्यानंतर 30 दिवसाच्या आत माहिती द्यायचे जे बंधन आहे त्या कलम 7(1) भंग केलेला आहे। जेव्हा द्वितीय अपीलामध्ये माहिती आयोगाच्या आयुक्तासमोर अपील मंजूर होतं, तेव्हा मंजूर अपीलाचा अर्थच आहे की जनमाहिती अधिकाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये कायद्याचा भंग केला आहे, कलम 7(1) भंग केला आहे। कलम 7(1) भंग झाल्याशिवाय अपील मंजूर करता येणार नाही आणि कलम 7/6 नुसार मोफत माहिती द्यायचे आदेशही देता येणार नाही। परंतु माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी नेहमी अपील मंजूर केली, सुनावण्याही काढल्या, परंतु शिक्षाच केली नाही। माहिती अधिकार अधिनियम 2005चं
कलम 20(1) सांगतं की जेव्हा 7(1)चा भंग झाला असेल तर 20(1) नुसार दंडाची शिक्षा झालीच पाहिजे. आता भंग किती कालावधीचा झाला याच्यावर अवलंबून आहे की किती शिक्षा व्हायला पाहिजे. जर हा जो भंग दिवसाला 250 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत झाला असेल तर 25,000ची शिक्षा दिली पाहिजे आणि त्या प्रमाणात तो कमी झाला असेल तर त्या प्रमाणात कमी शिक्षा भेटली पाहिजे, दंड भेटला पाहिजे. पण 7(1) नुसार जर जनमाहिती अधिकारी दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु आयुक्त सुनील पवार यांनी अशी शिक्षा केली नाही. त्यांनी खूप रिअरेस्ट दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात फक्त शिक्षा केलेली आहे आणि हे कायद्याच्या संदर्भात तर्कसंगत नाही. आयुक्त सुनील पवार यांनी 5 वर्षात त्यांच्याकडं त्यांच्या सुनावणीला जे जनमाहिती अधिकारी उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही, त्यांना कडक समज दिले नाहीत, ऑर्डरमध्ये ताशेरे ओढले नाहीत, खुली सूट दिली. त्यांच्या अशा हजारो सुनावण्या सांगता येतील की त्याच्यामध्ये प्रथम अपील अधिकारी उपस्थित नाहीत, गायब आहेत, जनमाहिती अधिकारी उपस्थित नाहीत, अशा शेकडो सुनावण्या त्यांच्या सांगता येतील. आणि तरीही त्यांनी सुनावण्या घेतल्या आणि जनमाहिती अधिकाऱ्याला उपस्थित राहण्यास सांगितलं नाही. कायद्यामध्ये बंधन आहे सुनावणीला. सुनावणीची जी प्रक्रिया आहे दिवाणी संहिता 1908 प्रमाणे त्यामध्ये जे फिर्यादी आहेत आणि जे आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप आहे की ज्यांनी न्याय व्यवस्थित केला नाही, ते जनमाहिती अधिकारी आणि ते अपील अधिकारी यांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे. परंतु आयुक्त सुनील पवार यांनी त्यांना उपस्थित राहण्यापासून खुली सूट दिली, सवलत दिली आणि विशेष म्हणजे अपील मंजूर होऊनही आणि कलम 7(1)चा भंग झाल्याचं सिद्ध झालं असतानाही आणि कलम 6(7) नुसार निशुल्क माहिती देण्याचे आदेश देऊनही त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्याला शिक्षा केलेली नाही. आपण न्यायालयाचा विवेक, न्यायमूर्तीचा विवेक म्हणून अशा एक प्रश्नाकडं, एक प्रकरणाकडं, 2 प्रकरणाकडं, 3 प्रकरणाकडं दुर्लक्ष करू शकतो. परंतु सरसगट शेकडो प्रकरणामध्ये त्यांनी हीच कार्यपद्धती अवलंबलेली आहे आणि ही कार्यपद्धती 2005 माहिती अधिकार अधिनियम 2005च्या एकूण तरतुदीशी विसंगत आहे, तर्कसंगत नाही आणि ती न्यायबुद्धीने केली असंही वाटत नाही. प्रकरण निकाली काढणे हे न्यायाधीशाचं काम असतंच, पण प्रकरण निकाली काढले पाहिजे तर त्याबरोबर प्रकरणात न्याय सुद्धा झाला पाहिजे. नुसता न्याय नाही झाला पाहिजे तर प्रकरणामध्ये न्याय झाला हे दिसलं सुद्धा पाहिजे. या गोष्टी आवश्यक असतात. परंतु आयुक्त सुनील पवार यांच्या या प्रकरणामध्ये न्यायही झाला नाही आणि न्याय झाला असं दिसतही नाही. त्यामुळं हा आम्हाला काळा अहवाल प्रसिद्ध करावा लागलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी शिक्षेचं प्रमाण नगण्य राखलंय आणि शासनाचा आदेश आहे 2015चा की प्रत्येक सुनावणीला जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. परंतु ह्या अहवालाच्या सुद्धा त्यांनी चिंधड्या उडवल्या आणि एकाही प्रकरणात जनमाहिती अधिकारी किंवा अपील अधिकारी उपस्थित नाहीत म्हणून त्यांच्यावर ताशेरे ओढले नाहीत, कडक समज दिली नाहीत, शिक्षा केली नाही, कोणतीही कायद्यात विहित असणारी कारवाई केली नाही. याचा अर्थ त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्यांना खुली सूट दिली आणि हे माहिती अधिकार कायदा हा भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि लोकाभिमुख शासन करणं या गोष्टीचा उद्देश घेऊन आलेला होता आणि सामान्य माणसाचा सन्मानानं शासकीय प्रक्रियेमध्ये सहभाग असावा, पारदर्शकता वाढावी हे त्याचे उद्देश होते. परंतु जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याला सजा होत नाही, शिक्षा होत नाही, तेव्हा त्या उद्देशावर पाणी फिरलं जातं. तर असं पाणी फिरलं जाऊ नये याच्यासाठी आम्ही हा अहवाल काढलेला आहे आणि पुढील आयुक्तांनाही इशारा आहे की जे जे असे चुकीचे निर्णय देतील त्यांचे सुद्धा पुढे काळे अहवाल असेच येतील. एवढं बोलून मी सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर काही असे पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला पाठवावेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही.
चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देवळालीतील सिव्हिल परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले. गेल्या वर्षी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डने स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक मिळवला, परंतु सध्याची स्थिती बघता नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला स्वच्छता भारत अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाला होता. मात्र सध्याची स्थिती पाहता देवळालीतील सिव्हिल परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले. देवळालीतील 8ही वॉर्डांमध्ये कचऱ्याचे ढीग गोळा झाल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. मागील 2022 रोजी या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्वच्छता या संदर्भामध्ये मिळालेला होता. परंतु त्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी जणू काही फक्त आर्मीच्याच काही एरियामध्ये फोटो प्रदर्शित केले आणि सिव्हिल एरियामधली जे आर्मी सोडून आहे त्याची खऱ्या अर्थाने दुरवस्था तुम्ही जर बघितली तर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला प्रथम पारितोषिक कसं मिळालं याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मी वार्ड क्रमांक 1चा नागरिक या नात्याने सातत्याने कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील यांच्या संपर्कात राहून वारंवार त्यांना विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवा. या ठिकाणी रेहमान नगर वार्ड क्रमांक 1 याच्या लगत एक 13,000 स्क्वेअर फीटाची पडीत कॅन्टोन्मेंटची जागा आहे. ती गार्डनसाठी या ठिकाणी राखीव आहे. मागे रेहमान नगरचे जे बिल्डर आहेत त्यांनी डेव्हलपिंगसाठी हे गार्डन घेतलेलं होतं, परंतु बऱ्याच वर्ष झाले त्याची डेव्हलपिंगही नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे. 6-6 फुटाच्या भिंती त्यांनी बांधलेल्या आहेत, त्यामुळे मध्ये कोणी कचरा टाकतं याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आणि संपूर्णपणे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. डासाची उत्पत्ती झालेली आहे, जेणेकरून डेंग्यूचं या ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसार होत आहे. तर कुठल्याही प्रकारचं ते भिंती मोठ्या असल्या कारणाने मध्ये कोणाचंही लक्ष जात नाही. परंतु मी तिथला स्थानिक रहिवासी असल्या कारणाने मी वारंवार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवावी, परंतु प्रत्येक वेळेस मला त्यांचा नकार येतो आणि टाळाटाळ केली जाते, कुठल्याही प्रकारचं बहाणं केलं जातं. मी गेल्या 4 दिवसापासून कर्मचाऱ्यांना सांगतो आहे की या ठिकाणी घास आलेला आहे तो काढा, परंतु ते बोलले की आमचं मशीन खराब झालेलं आहे, आम्ही ती मशीन तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकत नाही. आज त्यांनी 2 कर्मचारी पाठवले, थोडंसं सामान या ठिकाणी त्यांनी कचरा गोळा केला, परंतु तो उचलण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी प्रावधान केलेलं नाही. मी या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डला नम्रपणे विनंती करतो आहे की मी कॅन्टोन्मेंटला आणखीन एक विनंती करेल की आपण रेहमान नगरच्या त्या माळ्याला सुद्धा एक विनंती करावी की हे जो आलेला त्यांच्या इथला जो कचरा आहे, जो सगळं काटेरी झाडं आहेत ते त्यांनी ट्रिमिंग करावं, कटिंग करावं, जेणेकरून सुशोभीकरण राहील. आणि मी कॅन्टोन्मेंटला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्वच्छता मोहीम आमच्या विनंतीला मान नाही दिला आणि स्वच्छता मोहीम आपण राबवली नाही तर यापुढे आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या दक्ष न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी कॅन्टोन्मेंटला आव्हान करत आहे की आपण या ठिकाणी स्वच्छता राबवली नाही तर या ठिकाणी जन आंदोलन छेडण्यात येईल. तसेच वॉर्ड क्रमांक 1 मधील रेहमान नगर येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा लहान मुलांसाठी
व वयोवृद्धांसाठी बनवलेल्या गार्डनची देखील अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। दरम्यान निवडणुका होत नसल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? सिव्हिलियन जनता टॅक्स भरते, पण त्यांना मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर अशा कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा फायदा काय, असे संतप्त प्रश्न देखील नागरिक करतायत। आता या सर्वांवर योग्य ती कारवाई कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या नाशिक एअरपोर्ट समोरचा रस्ता चर्चेचा विषय ठरतोय। याचं कारण आहे बेकायदेशीररित्या होणारी खासगी गाड्यांची पार्किंग। खासगी वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। पाहूयात ही संपूर्ण बातमी। नाशिक एअरपोर्ट समोर रस्त्यावरच खासगी वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। एअरपोर्टला पार्किंगची सुविधा उपलब्ध असून सुद्धा रोडवरच खासगी वाहनांची पार्किंग का, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। त्याचबरोबर प्रशासन या बेकायदेशीर पार्किंगकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होईल का? एअरपोर्टच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खासगी वाहनांची पार्किंग कितपत योग्य आहे, असे अनेक प्रश्न नागरिक विचारतायत। दरम्यान एअरपोर्टच्या पार्किंगसाठी पैसे आकारले जात असल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी खासगी वाहन रस्त्यावर लावली जात असल्याने संबंधित विभाग या सर्वांवर कधी कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, ओझर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। हनुमान सेनेने भारतभर अमृत यात्रेचे आयोजन केले। नाशिकच्या पंचवटी येथून 14 डिसेंबर रोजी ही रथयात्रा पुढे प्रस्थान होणार असून 14 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे पोहोचणार आहे। पाहूयात ही संपूर्ण बातमी। अमृत यात्रेचे संपूर्ण भारतात आयोजन करण्यात आले। 25 नोव्हेंबर रोजी हनुमान सेनेने भारतभर अमृत यात्रेचे आयोजन केले असून बिकानेर येथून निघालेली ही अमृत रथयात्रा 14 जानेवारी 2024 रोजी भारतातील 75 तीर्थक्षेत्रे आणि प्राचीन धार्मिक स्थळांमधून पाणी आणि गोमूत्र गोळा करून अयोध्येस प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे पोहोचणार आहे। अशी माहिती हिंदू एकता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली आहे। नाशिक पुण्यनगरीत आज श्रीराम भद्राचार्य महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जी अमृत कलश रथयात्रा निघाली आहे तिच्या स्वागतासाठी तमाम नाशिककर, आमचे मकवानाजी, आनंद ठाकूर, ज्योतिषार्य भारतीताई, नाशिक नलावडे आणि आमचे पत्रकार बंधू लचके साहेब हे सर्व उपस्थित आहेत। महत्त्वाचं म्हणजे रामभद्राचार्य रामानुजाचार्यांच्या अयोध्येहून बिकानेरहून आलेले पूर्ण भारतभरची 26,000 किलोमीटरची यात्रा ते पूर्ण करणार आहेत आणि 14 जानेवारीला बरोबर श्रीराम प्रभूच्या अयोध्येमध्ये ते त्या ठिकाणी जातील आणि ह्या अमृत कलश यात्रेचा त्या ठिकाणी समारोप ज्या दिवशी राम मंदिराचा खऱ्या अर्थाने ह्या जनतेच्या लोकार्पण होणार आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या गुरूंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी नाशिककरांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या माध्यमातून गेले 50 वर्ष हीच सेवा देत आहोत। माझ्या बाजू बसलेले मकवाना असतील, आमचे लचके असतील, आनंद ठाकूर असतील, हे सर्वचे सर्व त्या कामात नेहमीच अग्रेसर असतात, शुभम गाडे। तर मी सर्वांचं या ठिकाणी आलेल्यांचं स्वागत करून त्या नाशिकमध्ये आणि पूर्ण भारतात त्यांची जी रथयात्रा
मंगलमय हो ह्या शुभेच्छा हिंदू एकता आंदोलन पक्ष, रामसिंग बावरी परिवार, मकवाना परिवार, लचके परिवाराच्या वतीने देतो। संयोग वाला और मंगलकारी कल्याणकारी ये कार्यक्रम होने जा रहा है। इसी में संयोग मिला है, हमारे गुरुजी का जन्म महोत्सव भी हो रहा है और भारत के 75 तीर्थों में घूमते हुए, दर्शन करते हुए, वहाँ की रज और जल लेते हुए और गुरुजी का अभिषेक होगा। ये पूरे विश्व के कल्याण की कलश यात्रा है, ये अमृत कलश यात्रा है जिसका यश पूरे विश्व में आएगा और आज भी होगा और कल भी होगा। विश्व के कल्याण के लिए हमारी अमृत यात्रा चली है। गुरुजी हमारे क्रिएटिव आइज़ रखते हैं, एक्स्ट्राऑर्डिनरी आइज़ है। नो बॉडी कैन गो टू हिज अपीयरेंस दैट ही इज सो हाईली एजुकेटेड, मैन इज नोन बाय हिज एबिलिटी एंड नॉलेज, नॉट विद द क्लोथ। माई गुरुजी ग्रेट, आई एम बोइंग टू योर my Guruji lotus feet with our folded hand, with my folded hand. See you again and again, over and ever again. Don't worry, remember Hari, I am giving you good blessing, all of them, those you are devotee of God and devotee of nation. मैं सबको शुभकामनाएं देता हूँ जो मेरे भारत के साथ जुड़े हैं। आदरणीय हमारे युवराज जी भी जो इस यात्रा के संयोजक हैं और हनुमान सेना के प्रमुख भी हमारे साथ चल रहे हैं, राम जी और हमारे वैष्णव दास। मेरा नाम राघवेंद्र दास है। हम गुरु जी के सबसे बड़े कृपा पात्र हैं। उन्हीं के आशीर्वाद से हमारी यात्रा सुमंगल और सुचारू रूप से चल रही है। प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन असलेली नाशिक भूमी येथून 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी येथून ही अमृत रथयात्रा पुढे प्रस्थान करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। तसेच या अमृत यात्रेचे भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे आवाहनही करण्यात आले। शुभम अहिरे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पंचवटी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 7 महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यामुळे पंचवटी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। पाहूयात ही संपूर्ण बातमी। पंचवटी पोलीस ठाण्यात 11 मे 2023 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील फरदीन खान हा आरोपी फरार होता। तब्बल 7 महिन्यांपासून हा आरोपी फरार होता। त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर फरार आरोपी फरदीन खान हा अश्वमेध नगर आरटीओ ऑफिसच्या मागे येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून मागील 7 महिन्यापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फरदीन खान यास शिताफीने ताब्यात घेतले। तब्बल 7 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस सापळा रचून पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, कैलास शिंदे, संदीप मालसाने, विष्णू जाधव, घनश्याम महाले, वैभव परदेशी यांनी केली आहे। भावेश बागोल, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर
येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर चांगलेच चर्चेत आलेत। भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर व मुंबई ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांचे सोबतचे फोटो दाखवल्याने एकच खळबळ उडाली आहे। पाहुयात ही संपूर्ण बातमी। भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि मुंबई ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता यांचे सोबतचे फोटो दाखवल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। परंतु बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी नारायण राणे यांच्यावर नाशिकमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा बदला नितेश राणे अशा प्रकारे घेत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली असून या संदर्भात महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर काय प्रतिक्रिया देतील हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या सातपूर अंबड परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले। अवजड माल वाहतूक वाहनांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी वाढल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात मनसेतर्फे वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। पाहुयात नक्की काय आहे मागणी। सातपूर अंबड परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी 6 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना संबंधित परिसरात बंदी घालावी व वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण पोलीस नेमावे अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात मनसेच्या वतीने वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले। संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग सुटत असल्याने व त्याच वेळी अवजड माल वाहतूक करणारी वाहने ये-जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत असल्याची माहिती मनसेचे विजय अहिरे यांनी दिली आहे। नमस्कार, दक्षिण न्यूजमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आपण मनसेचे विजय अहिरे यांच्याशी थोडक्यात बातचीत करूया। त्यांनी जे अवजड वाहनाबद्दलचे वाहतूक पोलीस आयुक्तांचे निवेदन दिले, कशा संदर्भात दिले, काय दिले, त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हो, नमस्कार, काय सांगणार? आमचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील आणि तसेच आम्ही सातपूरचे सर्व पदाधिकारी सोबत घेऊन आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की विषय असा आहे की आपल्या अशोकनगरपासून ते आपल्या संपूर्ण म्हणजे शिवाजीनगरपर्यंत जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर हे महिंद्रा कंपनीचे म्हणा किंवा इतर मोठमोठे कंटेनर म्हणा, ते कंटेनर सतत उभे असतात। त्या कंटेनर उभे असल्यामुळे अंबिका स्वीटपासून ते संपूर्ण त्या शिवाजीनगरपर्यंत संपूर्ण जो रोड आहे संपूर्णपणे ट्रॅफिक असते। लोकांना जवळजवळ 1-1, 2-2 तास जाण्यासाठी लागत असतात। आणि शिवाय या मधल्या मार्गाने भाजी मार्केट देखील आहे। भाजी मार्केटला आडवा रस्ता आल्यामुळे 2 आडवे रस्ते आल्यामुळे संपूर्णपणे ट्रॅफिक होते आणि 2-2 तास लागल्यामुळे लोकांना खूप त्रास होतो। आता मागे काल परवा तर ॲम्ब्युलन्सला देखील खूप त्रास झाला। आता ते पेशंटला काय त्रास झाला असेल ते तुम्ही विचार करा। ॲम्ब्युलन्सवाल्याला देखील जायला जागा नव्हती। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघितलं आणि त्या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे की लवकरात लवकर
सातपूर पोलिस ते ट्रॅफिक पोलिस लावून आणि तिथे त्या कंटेनर धारकांवर कारवाई करावी किंवा त्यांना कोणत्या तरी जागेवर जागा देण्यात यावी अशा प्रकारचं आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. जर असं होत नसेल, जर लोकांना मोकळा श्वास घेता येत नसेल तर या जागेचा काय फायदा आणि या अशा सोयीसुविधांचा काय फायदा. आणि त्याच प्रकारे जे मधल्या रोडवर जे डिवायडर टाकून ठेवलेले ते संपूर्ण ते कोणत्या पद्धतीत गेलं, काय खर्च आला तो भाग तर वेगळाच आहे, पण त्याच्यामुळे देखील ट्रॅफिकला खूप अडचण होत आहे. तर अशा प्रकारे तो रस्ता मोकळा करण्यात यावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं. आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर आपण काय आपलं काय करणार, काय प्रकार स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही तिथे मनसेतर्फे आंदोलन करू. दरम्यान या समस्येचे निवारण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नाशिक शहरात अनधिकृत बॅनरची संख्या वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी अनधिकृत बॅनर लावण्यात येत असल्याने अतिक्रमण विभाग व इंदिरानगर पोलिसांनी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. मनपा नवीन नाशिक परिसरात अनधिकृत बॅनर हटाव मोहीम अतिक्रमण विभाग व इंदिरानगर पोलिसांनी हाती घेतली आहे. पाथर्डी गाव सर्कल परिसरात ही मोहीम राबवण्यात आली असून माजी नगरसेवक भगवान दोंदे यांच्या समोरच त्यांचे अनधिकृत बॅनर काढण्यात आले. यामुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. अतिक्रमण विभाग व इंदिरानगर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याने नागरिकांनी या मोहिमेचं स्वागत केलंय. प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सिन्नर तालुक्यात भीषण अपघात घडलाय. शिवशाही बसच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पालघर डेपोची शिर्डी पालघर ही शिवशाही बस शुक्रवारी सकाळी शिर्डीहून आल्यानंतर बस स्थानकात जात असताना बसच्या मागच्या चाकात येऊन एका तरुणाचा मृत्यू झालाय. विजय मोरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून सदर प्रकार लक्षात येताच बस चालकाने तात्काळ बस थांबवली. मात्र तरुणाच्या डोक्यावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. जगदीश पितांबर पाटील असे बस चालकाचे नाव असून या संदर्भात सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा काळा अहवाल प्रकाशित करण्यात आलाय. मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी 5 वर्ष कांगारू न्यायालय चालवल्याचा आरोप अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलाय. पाहुयात नक्की काय आहे प्रकार. माहितीचा अधिकार कार्यकर्ता संघाच्या वतीने मुंबई येथे मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांचा 2019 ते 2023 या कालावधीतील कामगिरीचा काळा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. या प्रकरणाची सुनावणी घेऊन गुणवत्तेनुसार न्याय निर्णय देणे व दोषी जनमाहिती अधिकारी यांना दंड व शास्ती लावणे ही राज्य माहिती आयुक्तांची कायदेशीर जबाबदारी असते. मात्र मुख्य माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी सुनावण्यांमध्ये बहुसंख्य प्रकरणात अपील अर्जदारांशी गुणवत्तेवर व नैसर्गिक न्याय केला नाही असा आरोप अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केलाय. नमस्कार. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीनं काल मुंबई इथं माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांच्या 2019 ते 2023 या कालावधीतील कामगिरीचा काळा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी एकूण कारकिर्दीमध्ये खूप कमी जणाला जनमाहिती अधिकाऱ्याला शिक्षा केली. हा शिक्षेचा आकडा 2 अंकीच्या वर जात नाही. त्यांनी आमच्याकडे जी प्राप्त माहिती झाली त्यातील रेकॉर्डनुसार 19,000 अपीलची सुनावणी घेतली आणि त्यामध्ये केवळ 19 जणालाच शिक्षा केलेली आहे, दंड केलेला आहे. म्हणजे दंडाचं प्रमाण हे 1,000 सुनावणीमागे फक्त 1 व्यक्तीला दंड केलेला आहे. असं करणं हे कायद्यानुसार तर्कसंगत नाही.
विसंगत आहे. त्यांनी हजारो अपिलं मंजूर केली. हजारो अपिलामध्ये त्यांनी 7/6 नुसार विनामूल्य माहिती देण्याचे आदेश दिले. परंतु त्यांनी जेव्हा 7/6 मध्ये माहिती अधिकार अधिनियम कलम 7चा उपकलम 6 नुसार 7/6 मध्ये जेव्हा विनामूल्य माहिती द्यायचे आदेश दिले, तेव्हा याचा अर्थ असा होतो की जनमाहिती अधिकाऱ्यांनी कलम 7(1) म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्यानं अर्ज आल्यानंतर 30 दिवसाच्या आत माहिती द्यायचे जे बंधन आहे त्या कलम 7(1) भंग केलेला आहे. जेव्हा द्वितीय अपिलामध्ये माहिती आयोगाच्या आयुक्तासमोर अपील मंजूर होतं, तेव्हा मंजूर अपिलाचा अर्थच हा आहे की जनमाहिती अधिकाऱ्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये कायद्याचा भंग केला आहे, कलम 7(1) भंग केला आहे. कलम 7(1) भंग झाल्याशिवाय अपील मंजूर करता येणार नाही आणि कलम 7/6 नुसार मोफत माहिती द्यायचे आदेशही देता येणार नाही. परंतु माहिती आयुक्त सुनील पोरवाल यांनी नेहमी अपील मंजूर केली, सुनावण्याही काढल्या, परंतु शिक्षाच केली नाही. माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 20(1) सांगतं की जेव्हा 7(1) भंग झाला असेल तर 20(1) नुसार दंडाची शिक्षा झालीच पाहिजे. आता भंग किती कालावधीचा झाला याच्यावर अवलंबून आहे की किती शिक्षा व्हायला पाहिजे. जर हा जो भंग दिवसाला 250 रुपये प्रमाणे जास्तीत जास्त 25,000 रुपयापर्यंत झाला असेल तर 25,000ची शिक्षा दिली पाहिजे आणि त्या प्रमाणात तो कमी झाला असेल तर त्या प्रमाणात कमी शिक्षा भेटली पाहिजे, दंड भेटला पाहिजे. पण 7(1) नुसार जर जनमाहिती अधिकारी दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु आयुक्त सुनील पोरवाल यांनी अशी शिक्षा केली नाही. त्यांनी खूप रिअरेस्ट दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात फक्त शिक्षा केलेली आहे आणि हे कायद्याच्या संदर्भात तर्कसंगत नाही. आयुक्त सुनील पोरवाल यांनी 5 वर्षात त्यांच्याकडं त्यांच्या सुनावणीला जे जनमाहिती अधिकारी उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही, त्यांना कडक समज दिले नाहीत, ऑर्डरमध्ये ताशेरे ओढले नाहीत, खुली सूट दिली. त्यांच्या अशा हजारो सुनावण्या सांगता येतील की त्याच्यामध्ये प्रथम अपीली अधिकारी उपस्थित नाहीत, गायब आहेत, जनमाहिती अधिकारी उपस्थित नाहीत, अशा शेकडो सुनावण्या त्यांच्या सांगता येतील. आणि तरीही त्यांनी सुनावण्या घेतल्या आणि जनमाहिती अधिकाऱ्याला उपस्थित राहण्यास सांगितलं नाही. कायद्यामध्ये बंधन आहे सुनावणीला. सुनावणीची जी प्रक्रिया आहे दिवाणी संहिता 1908 प्रमाणे त्यामध्ये जे फिर्यादी आहेत आणि जे आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप आहे की ज्यांनी न्याय व्यवस्थित केला नाही, ते जनमाहिती अधिकारी आणि ते अपीली अधिकारी यांना उपस्थित राहणं बंधनकारक आहे. परंतु आयुक्त सुनील पोरवाल यांनी त्यांना उपस्थित राहण्यापासून खुली सूट दिली, सवलत दिली आणि विशेष म्हणजे अपील मंजूर होऊनही आणि कलम 7(1) भंग झाल्याचं सिद्ध झालं असतानाही आणि कलम 6-7 नुसार निशुल्क माहिती देण्याचे आदेश देऊनही त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्याला शिक्षा केलेली नाही. आपण न्यायालयाचा विवेक, न्यायमूर्तीचा विवेक म्हणून अशा एक प्रश्नाकडं, एक प्रकरणाकडं, 2 प्रकरणाकडं, 3 प्रकरणाकडं दुर्लक्ष करू शकतो. परंतु सरसगट शेकडो प्रकरणामध्ये त्यांनी हीच कार्यपद्धती अवलंबलेली आहे आणि ही कार्यपद्धती 2005 माहिती अधिकार अधिनियम 2005च्या एकूण तरतुदीशी विसंगत आहे, तर्कसंगत नाही आणि ती न्यायबुद्धीने केली असंही वाटत नाही. प्रकरण निकाली काढणे हे न्यायाधीशाचं काम असतंच, पण प्रकरण निकाली काढले पाहिजे तर त्याबरोबर प्रकरणात न्याय सुद्धा झाला पाहिजे. नुसता न्याय नाही झाला पाहिजे तर प्रकरणामध्ये न्याय झाला हे दिसलं सुद्धा पाहिजे. या गोष्टी आवश्यक असतात. परंतु आयुक्त सुनील पोरवाल यांच्या या प्रकरणामध्ये न्यायही झाला नाही आणि न्याय झाला असं दिसतही नाही. त्यामुळं हा आम्हाला काळा अहवाल प्रसिद्ध करावा लागलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी शिक्षेचं प्रमाण नगण्य राखले आणि शासनाचा आदेश आहे 2015चा की प्रत्येक सुनावणीला जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीली अधिकारी यांनी उपस्थित राहिलंच पाहिजे. परंतु ह्या अहवालाच्या सुद्धा त्यांनी चिंधड्या उडवल्या आणि एकाही प्रकरणात जनमाहिती अधिकारी किंवा अपीली अधिकारी उपस्थित नाहीत म्हणून त्यांच्यावर ताशेरे ओढले नाहीत, कडक समज दिली नाहीत, शिक्षा केली नाही, कोणतीही कायद्यात विहित असणारी कारवाई केली नाही. याचा अर्थ त्यांनी जनमाहिती अधिकाऱ्यांना खुली सूट दिली आणि हे
माहिती अधिकार कायदा हा भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि लोकाभिमुख शासन करणं या गोष्टीचा उद्देश घेऊन आलेला होता आणि सामान्य माणसाचा सन्मानानं शासकीय प्रक्रियेमध्ये सहभाग असावा, पारदर्शकता वाढावी हे त्याचे उद्देश होते. परंतु जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्याला सजा होत नाही, शिक्षा होत नाही, तेव्हा त्या उद्देशावर पाणी फिरलं जातं. तर असं पाणी फिरलं जाऊ नये याच्यासाठी आम्ही हा अहवाल काढलेला आहे आणि पुढील आयुक्तांनाही इशारा आहे की जे जे असे चुकीचे निर्णय देतील त्यांचे सुद्धा पुढे काळे अहवाल असेच येतील. एवढं बोलून मी सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवाहन करतो की त्यांच्याकडे जर काही असे पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला पाठवावेत. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. देवळालीतील सिव्हिल परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. गेल्या वर्षी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डने स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक मिळवला, परंतु सध्याची स्थिती बघता नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला स्वच्छता भारत अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाला होता. मात्र सध्याची स्थिती पाहता देवळालीतील सिव्हिल परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले. देवळालीतील 8ही वॉर्डांमध्ये कचऱ्याचे ढीग गोळा झाल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. मागील 2022 रोजी या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्वच्छता या संदर्भामध्ये मिळालेला होता. परंतु त्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांनी जणू काही फक्त आर्मीच्याच काही एरियामध्ये फोटो प्रदर्शित केले आणि सिव्हिल एरियामधली जे आर्मी सोडून आहे त्याची खऱ्या अर्थाने दुरवस्था तुम्ही जर बघितली तर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डला प्रथम पारितोषिक कसं मिळालं याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मी वार्ड क्रमांक 1चा नागरिक या नात्याने सातत्याने कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील यांच्या संपर्कात राहून वारंवार त्यांना विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवा. या ठिकाणी रेहमान नगर वार्ड क्रमांक 1 याच्या लगत एक 13,000 स्क्वेअर फीटाची पडीत कॅन्टोन्मेंटची जागा आहे. ती गार्डनसाठी या ठिकाणी राखीव आहे. मागे रेहमान नगरचे जे बिल्डर आहेत त्यांनी डेव्हलपिंगसाठी हे गार्डन घेतलेलं होतं, परंतु बऱ्याच वर्ष झालेत त्याची डेव्हलपिंगही नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे. 6-6 फुटाच्या भिंती त्यांनी बांधलेल्या आहेत, त्यामुळे मध्ये कोणी कचरा टाकतं याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे.
आणि संपूर्णपणे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. डासाची उत्पत्ती झालेली आहे, जेणेकरून डेंग्यूचं या ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसार होत आहे. तर कुठल्याही प्रकारचं ते भिंती मोठ्या असल्या कारणाने मध्ये कोणाचंही लक्ष जात नाही. परंतु मी तिथला स्थानिक रहिवासी असल्या कारणाने मी वारंवार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवावी. परंतु प्रत्येक वेळेस मला त्यांचा नकार येतो आणि टाळाटाळ केली जाते, कुठल्याही प्रकारचं बहाणं केलं जातं. मी गेल्या 4 दिवसापासून कर्मचाऱ्यांना सांगतो आहे की या ठिकाणी घास आलेला आहे, तो काढा. परंतु ते बोलले की आमचं मशीन खराब झालेलं आहे, आम्ही ती मशीन तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकत नाही. आज त्यांनी 2 कर्मचारी पाठवले, थोडंसं सामान या ठिकाणी त्यांनी कचरा गोळा केला, परंतु तो उचलण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी प्रावधान केलेलं नाही. मी या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डला नम्रपणे विनंती करतो आहे की मी कॅन्टोन्मेंटला आणखीन एक विनंती करेल की आपण रेहमान नगरच्या त्या माळ्यालासुद्धा एक विनंती करावी की हे जो आलेला त्यांच्या इथला जो कचरा आहे, जो सगळं काटेरी झाडं आहेत, ते त्यांनी ट्रिमिंग करावं, कटिंग करावं, जेणेकरून सुशोभीकरण राहील. आणि मी कॅन्टोन्मेंटला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जर स्वच्छता मोहीम आमच्या विनंतीला मान नाही दिला आणि स्वच्छता मोहीम जर आपण राबवली नाही तर यापुढे आम्ही जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या दक्ष न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी कॅन्टोन्मेंटला आव्हान करत आहे की आपण जर या ठिकाणी स्वच्छता राबवली नाही तर या ठिकाणी जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच वॉर्ड क्रमांक 1 मधील रेहमान नगर येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा लहान मुलांसाठी व वयोवृद्धांसाठी बनवलेल्या गार्डनची देखील अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. दरम्यान निवडणुका होत नसल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? सिव्हिलियन जनता टॅक्स भरते, पण त्यांना मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर अशा कॅन्टोन्मेंट प्रशासनाचा फायदा काय, असे संतप्त प्रश्न देखील नागरिक करतायत. आता या सर्वांवर योग्य ती कारवाई कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. भैयासाहेब कटारे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सध्या नाशिक एअरपोर्ट समोरचा रस्ता चर्चेचा विषय ठरतोय. याचं कारण आहे बेकायदेशीररित्या होणारी खासगी गाड्यांची पार्किंग. खासगी वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पाहुयात ही संपूर्ण बातमी. नाशिक एअरपोर्ट समोर रस्त्यावरच खासगी वाहनांची पार्किंग होत असल्याने नागरिक त्रस्त झालेत. एअरपोर्टला पार्किंगची सुविधा उपलब्ध असून सुद्धा रोडवरच खासगी वाहनांची पार्किंग का, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. त्याचबरोबर प्रशासन या बेकायदेशीर पार्किंगकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघात झाल्यावरच प्रशासन जागं होईल का? एअरपोर्टच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही खासगी वाहनांची पार्किंग कितपत योग्य आहे, असे अनेक प्रश्न नागरिक विचारतायत. दरम्यान एअरपोर्टच्या पार्किंगसाठी पैसे आकारले जात असल्याने स्वतःच्या स्वार्थासाठी खासगी वाहन रस्त्यावर लावली जात असल्याने संबंधित विभाग या सर्वांवर कधी कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, ओझर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. हनुमान सेनेने भारतभर अमृत यात्रेचे आयोजन केले. नाशिकच्या पंचवटी येथून 14 डिसेंबर रोजी ही रथयात्रा पुढे प्रस्थान होणार असून 14 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे पोहोचणार आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी. अमृत यात्रेचे संपूर्ण भारतात आयोजन करण्यात आले. 25 नोव्हेंबर रोजी हनुमान सेनेने भारतभर अमृत यात्रेचे आयोजन केले असून बिकानेर येथून निघालेली ही अमृत रथयात्रा 14 जानेवारी 2024 रोजी भारतातील 75 तीर्थक्षेत्रे आणि प्राचीन धार्मिक स्थळांमधून पाणी आणि गोमूत्र गोळा करून अयोध्येस प्रभू श्रीराम जन्मभूमी येथे पोहोचणार आहे. अशी माहिती हिंदू एकता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी दिली आहे. नाशिक पुण्यनगरीत आज श्रीराम भद्राचार्य महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जी अमृत कलश रथयात्रा निघाली आहे तिच्या स्वागतासाठी तमाम नाशिककर
आमचे मकवानाजी, आनंद ठाकूर, ज्योतिषार्य भारतीताई, नाशिक नलावडे आणि आमचे पत्रकार बंधू लचके साहेब हे सर्व उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे रामभद्राचार्य रामानुजाचार्यांच्या अयोध्येहून बिकानेरहून आलेले पूर्ण भारतभरची 26,000 किलोमीटरची यात्रा ते पूर्ण करणार आहेत आणि 14 जानेवारीला बरोबर श्रीराम प्रभूच्या अयोध्येमध्ये ते त्या ठिकाणी जातील आणि ह्या अमृत कलश यात्रेचा त्या ठिकाणी समारोप, ज्या दिवशी राम मंदिराचा खऱ्या अर्थाने ह्या जनतेच्या लोकार्पण होणार आहे, त्या कार्यक्रमाला त्यांनी त्यांच्या गुरूंच्या 75व्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्व या ठिकाणी नाशिककरांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या माध्यमातून गेले 50 वर्ष हीच सेवा देत आहोत. माझ्या बाजू बसलेले मकवाना असतील, आमचे लचके असतील, आनंद ठाकूर असतील, हे सर्वचे सर्व त्या कामात नेहमीच अग्रेसर असतात. शुभम गाडे. तर मी सर्वांचं या ठिकाणी आलेल्यांचं स्वागत करून त्या नाशिकमध्ये आणि पूर्ण भारतात त्यांची जी रथयात्रा मंगलमय हो ह्या शुभेच्छा हिंदू एकता आंदोलन पक्ष, रामसिंग बावरी परिवार, मकवाना परिवार, लचके परिवाराच्या वतीने देतो. संयोग वाला और मंगलकारी कल्याणकारी ये कार्यक्रम होने जा रहा है. इसी में संयोग मिला है, हमारे गुरुजी का जन्म महोत्सव भी हो रहा है और भारत के 75 तीर्थों में घूमते हुए, दर्शन करते हुए, वहाँ की रज और जल लेते हुए और गुरुजी का अभिषेक होगा. ये पूरे विश्व के कल्याण की कलश यात्रा है, ये अमृत कलश यात्रा है जिसका यश पूरे विश्व में आएगा और आज भी होगा और कल भी होगा. विश्व के कल्याण के लिए हमारी अमृत यात्रा चली है. गुरुजी हमारे क्रिएटिव आइज़ रखते हैं, एक्स्ट्राऑर्डिनरी आइज़ है. नो बॉडी कैन गो टू हिज अपीयरेंस दैट ही इज सो हाईली एजुकेटेड. मैन इज नोन बाय हिज एबिलिटी एंड नॉलेज, नॉट टू वीड द क्लोथ. माई गुरुजी ग्रेट. आई एम बोइंग टू योर my Guruji lotus feet with our folded hand, with my folded hand. See you again and again, over and ever again. Don't worry, remember Hari, I am giving you good blessing, all of them, those who are devotee of God and devotee of nation. मैं सबको शुभकामनाएं देता हूँ जो मेरे भारत के साथ जुड़े हैं. आदरणीय हमारे युवराज जी भी जो इस यात्रा के संयोजक हैं और हनुमान सेना के प्रमुख भी हमारे साथ चल रहे हैं, राम जी और हमारे वैष्णव दास. मेरा नाम राघवेंद्र दास है. हम गुरु जी के सबसे बड़े कृपा पात्र हैं. उन्हीं के आशीर्वाद से हमारी यात्रा सुमंगल और सुचारू रूप से चल रही है. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन असलेली नाशिक भूमी येथून 14 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मी नारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी येथून ही अमृत रथयात्रा पुढे प्रस्थान करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. तसेच या अमृत यात्रेचे भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे आवाहनही करण्यात आले. शुभम हिरे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंचवटी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 7 महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्यामुळे पंचवटी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी. पंचवटी पोलीस ठाण्यात 11 मे 2023 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरदीन खान हा आरोपी फरार होता. तब्बल 7 महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. त्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर फरार आरोपी फरदीन खान हा अश्वमेध नगर आरटीओ ऑफिसच्या मागे येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून मागील 7 महिन्यापासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी फरदीन खान याच शिताफीने ताब्यात घेतलाय.
तब्बल 7 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस सापळा रचून पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होते. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक सपकाळे, पोलीस निरीक्षक बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, दीपक नाईक, अनिल गुंबाडे, कैलास शिंदे, संदीप मालसाने, विष्णू जाधव, घनश्याम महाले, वैभव परदेशी यांनी केली. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.